धन्यवाद. यानंतर सन्माननीय आमदार सुरेश अण्णा धस साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. 39 बीड लोकसभा मतदारसंघ आपल्या भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांची, RSP आणि इतर सर्व मित्र पक्षाच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंढे, जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्टेजवरील सर्व आदरणीय आमदार, माजी आमदार, सर्व तीनही पक्षाचे, चारही पक्षाचे पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख आणि इतर सर्व पदाधिकारी, मी सर्वांची क्षमा मागतो. परंतु समोर मायबाप जनता जनार्दन दुपारी 1 वाजल्यापासून इथं आलेलं आहे आणि अतिशय उत्साहानं वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी, पत्रकार मित्र सगळे आहेत. आपला समोर मीडिया सुद्धा या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना मिळून कमर चिन्हाच्या पुढचं बटन दाबून 13 तारखेला पंकजाताईंना लोकसभेमध्ये पाठवायचं, यासाठी आपण सर्वजण एकत्रित आलो. आता प्रकाश दादा म्हणले की पुढची आकांक्षा वगैरे, प्रकाश दादा पुढचं काही मेळच करायचा नाही. या स्टेजवर बसलेले कोण कोणत्या चिन्ह कोण उभं राहील आईशपथ काही सांगता येत नाही. पुढं जोक लढेगा उसक लढन दो. दुपारी भैया साहेब आम्ही गेलतो, कारण पहिल्या अर्जाचे सूचक आम्ही होतो आणि तिथून बाहेर आल्यावर भैया साहेब पाहत होते कोणते कोणते चिन्ह आहेत म्हणले. म्हणलं आत्ताच बघून घ्या, कुणी रिक्षा बघून घ्या, कुणी लाल मिरची बघून घ्या, कुणी हातगाडा बघून घ्या, कुणी उसावाला शेतकरी बघून ठेवा. पुढचं जे होईल ते होईल, आपापलं होईल आणि ते उद्याच्याला जे होईल ते होईल. परंतु आता मात्र सर्वजण आपण एक विचाराने पंकजाताईंना आपल्याला निवडून आणायचं, एवढं मात्र खरं. आणि ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय. अब की बार 400 पार असं भारतीय जनता पार्टीने सांगितल्याच्या नंतर 1984 साली 446 पेक्षा जास्त जागा काँग्रेस पक्षाच्या एकट्या निवडून आल्या होत्या. आणि मग आता काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी अब की बार 500 बार म्हणा ना, म्हणा. तुम्ही म्हणत नाही, कारण 2 निवडणुका झाला, अब की बार 50 के पार होतच नाही. अशी एकंदरीत अवस्था काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांची झालेली. मग आम्ही अब की बार 400 पार म्हणल्याच्या नंतर लगेच काय आठवतंय, मुस्लिम धर्मीयांच्या बाबतीतला CAA कायदा झाला, ज्याचा आणि इथल्या मुस्लिम समाजाचा काही संबंध नाही. त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ कसा पोहोचेल याचा प्रयत्न या देशामध्ये या सेक्युलरवादी पक्षांच्या वतीने होतोय. दुसरं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेबद्दल बोललं जातंय. अरे या देशामध्ये तुम्ही 444 का 46 होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खासदारकीला उभा करून काँग्रेस पक्षानेच पाडलं ना, 2दा पाडलं आणि 1 वेळा उमेदवारी दिली. पश्चिम बंगाल मधल्या असल्या भागात उमेदवारी दिली की त्यातला पार्टच पश्चिम बंगालमध्ये म्हणजे बांगलादेशाला गेला. भारत देशातच राहिला नाही. तिथं जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उमेदवारी दिली गेली. आणि हे लोक आम्हाला शिकवतायत राज्यघटनेबद्दल. ज्यांनी 80 वेळा घटनेमध्ये काँग्रेस पक्षाने बदल केला, ज्यांनी या देशामध्ये 1975 ला आणीबाणी लागू केली, मिसा कायदा आणला. इथलेच आमचे प्रमोद महाजन साहेब आहेत, मुंडे साहेब असतील, सगळे लोक
जेलमध्ये गेले भारतीय जनसंघाचे सगळ्या लोकांना जेलमध्ये घालण्याचं काम पाप काँग्रेस पक्षाने केलं आणि काँग्रेस पक्ष आम्हाला सांगतोय हे घटनेमध्ये बदल करणार। अहो तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात साधा रमाई घरकुल योजनेला 1 रुपया सुद्धा तुम्ही दिला नाही राव। बाकीच्या योजना तर आमच्या दलित समाजाच्या जाऊ द्या, रमाई घरकुल आवास योजना एक दमडी सुद्धा ह्यांनी दिलं नाही। शहरातले सुद्धा नाईकवाडे साहेब इथं बसलेले शहरातले लोक आहेत। PMAY मध्ये अण्णांनी मला वाटतं हजारो घरकुल आणलेले, आम्ही आणलेले, परळीला आणलेले, पालकमंत्री महोदयांची नगरपालिका आहे तिथं, डॉक्टर हजारी साहेब इथं बसलेले, सगळ्यांनी आणलेत। प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सगळ्यांना घरकुल झालेत, तिथं कुणी जात धर्म काही बघितलेला नाही हो, सगळ्यांना दिलेले। आणि तुम्ही आम्हाला घटनेबद्दल बोलताय, अरे या देशामधला 548 खासदार एकाच पक्षाचा असला आणि त्याच पक्षाचा पंतप्रधान असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेला साधा हात सुद्धा लावू शकत नाही, बदलायचं लय लांब राहील। त्याच्यामुळे घटनेमध्ये काही बदल होणार नाही, असल्या वावड्या कोणी उडवू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे। आणि आता जे आहे माननीय उद्धव साहेबांचं काल भाषण ऐकलं, परवा ऐकलं, काय ते भाषण काय करतात, मिंदे गट म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिंदे साहेब कधीच म्हणले नाहीत, मिंदे मान त्यांचंच ते संजय राऊत का काय भल्या पहाटे उठणारे महोदय। और नवनीत राणा ही माय माऊली बहीण आहे ना तुमची, कोणाचे का व्हायना, तिच्याबद्दल नाची हा शब्द तुम्ही वापरता। अरे तुम्ही कोणत्या जगात वावरता, कुणाला काय बोलता, कुणाला काय नाही, याचा काही ताळमेळ या राज्यामध्ये राहिलाय का? आणि ह्याला गद्दार, त्याला फुटलेले, 2 पक्ष फोडले, अमुक झालं। अरे बाबा, महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली, या राज्यात शिवसेनेला आणि भाजपला लोकांनी मतदान केलं, तो जनादेश उद्धव साहेब कुणी मोडला? आमच्यातून जाऊन यांच्या बरोबर गेले। बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते की ज्या दिवशी मी काँग्रेसमध्ये जाईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करीन। त्यांचे सुपुत्र कोणाबरोबर गेले तर पंजाब, घड्याळ, जुनं घड्याळ बर का, घड्याळावाल्या बरोबर गेले, पंजाबवाल्या बरोबर गेले। दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे आताचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले की म्हणते दिल्लीच्या पाया पडायला गेले, नतमस्तक व्हायला गेले, आणि तुम्ही पत्रिका घेऊन सुद्धा सोनिया गांधीच्या दारात जाऊन उभा राहा। अरे या देशातला प्रत्येक राजकारणी मातोश्रीवर आला, पण मातोश्रीचे मालक आता कोणाच्याही दारात जाऊन उभा राहा, दारात नसले तर हॉटेलात सुद्धा जाते। इतकी वाईट अवस्था तुमची त्या ठिकाणी झाली। आणि गेल्या 70 वर्षात आमच्या लोकांचा, आता बाळू काका बोलले, प्रकाश दादा बोलले, 70 वर्षात कधी मराठा आरक्षणाबद्दल जो पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघालेत, काय कमाल आहे। आणि जो पक्ष 58 मोर्चे, आमचे लाखोंचे मोर्चे निघाले, मराठा समाजाचे मूक मोर्चे निघाले, त्याला मुका मोर्चा म्हणणाऱ्याच्या पाठीमागे जर लोक जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणते? आणि आता जे प्राप्त, अरे 2दा शिवसेना भाजपच्या सरकारने आणि आता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केलाय, दिले। यांनी 60 वर्षात कधीच काय दिले नाही। हे सत्तेत आले की म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची अजिबात गरज नाही, आणि हे सत्तेत नसले की लगेच म्हणतात आरक्षण मिळालंच पाहिजे। वा रे पा। आणि राहिलाय सगळे सोयऱ्याचा विषय, आमची मागणी आहे तुमची जशी आरक्षणवाद्यांची, जरांगे पाटलांची मागणी आहे, आमची बी मागणी आहे, सगळे सोयऱ्याला आम्ही बी पाठिंबा देतो। इथंच नाही, सभागृहात सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे, सगळे सोयरे सुद्धा लागू झालं पाहिजे, परंतु त्यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे।
आणि कायदेशीरदृष्ट्या समाजाच्या हातामध्ये ते मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु जो पक्ष, जे लोक कधीच आमच्या बरोबर नाही, त्यांना आता पुतना मावशीचं प्रेम आमचं आलंय. जे मुकामवरच्या म्हणाले ते आता म्हणतात अमकं तसं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. अरे कवा? फक्त राखेल वाटायचं काम फक्त तुम्ही करता. आजपर्यंत पॉझिटिव्ह कधी हे लोक नव्हते. यांची मीडिया, सोशल मीडिया आता जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल बोलायला लागली. या अगोदर कधी बोलत नव्हती. आता मात्र निवडणुका आले की पाठिंबा द्यायला सुरुवात झाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती, तुमच्याच काळात कंगना राणावत यांचा बंगला घर पाडलं. तुमच्याच काळात टाइम्स नाऊ या वृत्तपत्राचा प्रमुख त्याच्या घरात घुसून पोलिसांनी उचलून आणून जेलमध्ये टाकला. हे 2.5 वर्षाच्याच तुमच्या कालावधीत आम्हाला पाहायला मिळालं. नारायण राणे साहेब भाकरी खात होते. भाकरी खाता खाता या देशाचा केंद्रीय मंत्री उचलून आणला. तुम्ही फक्त मुख्यमंत्र्याबद्दल बोलले म्हणून. मग आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नाहीत का? ज्या माणसाने सगळ्यात पॉझिटिव्ह काम केलंय आरक्षणाच्या बाबतीत, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही चुकीचे शब्द वापरता. मग त्यावेळेस इतरांना राग येत नाही का? या सुद्धा गोष्टीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे, अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि आदरणीय पंकजाताई यांनी CMGSY मध्ये, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये या जिल्ह्यातलं गाव, वाडी, वस्ती, तांडा जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या राज्यातले 25,000 किलोमीटर रस्ते त्या ठिकाणी त्यांच्या कालावधीत जोडण्याचं काम केलं. 25-15 काय असतो हे लोकांना माहीत झालं. आणि हजाराच्या पाठीमागे 628 मुलीचं प्रमाण आलं होतं. ते 628चं 953 वर नेण्याचं काम महिला व बाल विकास मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं. जलयुक्त शिवार केलं. आणि ऊसतोड कामगारांना यावर्षी ऐतिहासिक 34% वाढ सुद्धा मिळवून दिलेले आम्ही काम करतो. सामाजिक न्याय खातं पालकमंत्र्याकडे असताना त्यांनी सुद्धा ऊसतोड कामगाराच्या महामंडळाच्या संदर्भातले काही निर्णय घेतले. म्हणून या स्टेजवरती काम करणारे लोक आहेत. समोरच्या स्टेजवरती कुठे आहेत? समोरच्या स्टेजवरती हार्वेस्टरवाले लोक आहेत. ऊस तोड्यावाले कोयते नाही आहेत, हार्वेस्टर आहे. त्याच्यामुळं एक नाही 2 नावावर आहेत. श्री आणि सौ दोघांच्या नावावरती. मीच वाचलं पेपरला म्हणून या ठिकाणी बोल. आणि माझी विनंती आहे, माननीय पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांना, एक कापूस आणि सोयाबीन या 2 पिकाच्या संदर्भात भावांतराच्या बाबतीतला निर्णय निवडणुकीच्या नंतर सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल, अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. कारण कांद्याच्या बाबतीत 3.5 रुपयाचं अनुदान मागच्या कालावधीमध्ये एकनाथराव शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या सरकारने या घेतलेले. आता त्याला निवडणुकीच्या नंतर सुद्धा या बाबतीत काहीतरी निर्णय, मागचे 3.5 कोटी दिले, त्यातले 21 कोटी रुपये आमच्या एकट्या तालुक्याला, 21 कोटी आमच्या, 350 कोटी राज्यात दिले, एकट्या तालुक्यात आमचे 21 कोटी रुपये आलते. कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला निर्णय हा आफ्टर इलेक्शन त्या ठिकाणी घ्यावा लागेल, अशा प्रकारची विनंती. दुधाच्या बाबतीत जो 5 रुपयाचा 10 मार्च पर्यंत निर्णय होता, त्याला किमान दर वाढेपर्यंत एक्सटेन्शन भविष्यामध्ये देण्याची आवश्यकता आहे. आता बऱ्यापैकी जवळपास 80 कोटी काय राज्यामध्ये दिलेत, त्याच्यामध्ये आणखी वाढ काढण्याची विनंती या ठिकाणी मी करतो. आणि आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सर्व लोकांनी हात जोडून पाया पडून, कारण आपलं कामाचे पदरामध्ये आमच्या मायबाप काहीतरी टाका म्हणायचं. ज्या कार्यकर्त्याला पदर पसरता येत नाही, विनंती करता येत नाही, तो कार्यकर्ता नाही. ज्या कार्यकर्त्याला आपल्या पार्टीचे किंवा पंकजाताईचं पॉम्पलेट घेऊन दारामध्ये जायची लाज वाटते, तो मला वाटतं मोठा कार्यकर्ता झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. कार्यकर्त्यांनी मोठं होऊ नका, पॉम्पलेट घेऊन
मायबाप जनता जनार्दनाच्या दारात जा, त्याला विनंती करा, हात जोडून पाया पडून, कारण हात जोडून पाया पडूनच सगळं काही जिंकता येतं. मायबाप जनता जनार्दनाच्या पुढे जाऊन विनंती करून हात जोडून हे त्यांचं मत पुढच्या 13 तारखेला पंकजाताईंच्या आपल्या सर्वांच्या पदरामध्ये पाडण्याचा प्रयत्न करा. अशा प्रकारचे हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि त्यांना जास्तीत जास्त मतं आपापल्या विभागातून कशी मिळतील याचा प्रामाणिक प्रयत्न करा, एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद अण्णा. यानंतर लगेचच आपल्या सर्वांच्या लाडक्या विक्रमी खासदार आदरणीय डॉक्टर प्रीतमताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्या सर्वांना संबोधित करतील. आपण त्यांना विनंती करूयात. आदरणीय प्रीतमताई. अरे इथून आगे बढ़लंय तर खाली पडेल नाही काय स्टेजवरून. आज आज बीड जिल्ह्याच्या खासदार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या या विजयाच्या सभेमध्ये उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री धनुभाऊ, मंचावर उपस्थित सन्माननीय सर्व आमदार, माजी आमदार, सर्व मित्र पक्षांचे जिल्हा अध्यक्ष, सर्व सन्माननीय पदाधिकारी. ताईंनी सांगितलं नावं सगळ्यांची घेऊ नका आणि ते सलमान खानचा पिक्चर बघितला असेल तुम्ही, जो जीजाजी बोलेंगे वही मैं करूंगा, जो ताई बोलेंगे वही मैं करूंगी. आणि आता नाव घ्यायचं फारसं बर्डन नाही, कारण मी उमेदवार नाहीये. त्यामुळे मला इतकं हलकं हलकं आणि इतकं मोकळं मोकळं वाटतंय ताई. स्वतः उमेदवार नसताना निवडणुकीचा प्रचार करण्यात जी मजा आहे ती उमेदवारी मिळाल्यानंतर नाही. कारण मोकळ्या मनाने आणि मोकळ्या दिलाने तुम्हाला लोकांच्या भेटीला जाता येतं. आणि विजयी सभा यासाठी म्हणते की खरं सांगा बरं, आज माझ्या पूर्वी बोलणाऱ्या आपल्या सगळ्या नेत्यांनी आपल्या जिल्ह्यातल्या, आपल्या गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या सगळ्या विषयांवरती भाष्य केलेलं आहे. मी तुम्हाला पुन्हा काही वेगळं सांगण्याची गरज आहे का? पंकजाताईंनी काय कामं केली पालकमंत्री असताना जिल्ह्यासाठी, ह्याचा मी उल्लेख करणं म्हणजे कुठेतरी सूर्याला दिवा दाखवण्यासारखं आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना काय काय कामं ताईंनी केलेले आहेत. त्यामुळे मी त्याचा पुन्हा उल्लेख करणार नाही. आणि मला खरं सांगा, मनापासून तुमच्या हृदयावर हात ठेवून सांगा, तुम्हाला ही बीड लोकसभेची निवडणूक, भारत देश हा जगामध्ये 3री अर्थ महासत्ता होतोय, ह्याच्यासाठी मतदान करायचंय का? तुम्हाला या देशामध्ये आणखी किती विकासाचे नवीन प्रकल्प येतील ह्याच्यासाठी या लोकसभेची निवडणूक तुमच्या दृष्टीने महत्वाची आहे का? तुमच्या सगळ्यांच्या मनातून एकच आवाज आहे की आमच्या सगळ्यांच्या लाडक्या पंकजाताईंना त्यांच्या योग्यतेच्या पदावर पुन्हा बसवण्यासाठी ही निवडणूक आपल्या सगळ्यांसाठी. फार वेळ मी भाषण करणार नाही. आता आपला मंच खूप मोठा झालेला आहे. 19च्या निवडणुकीमध्ये यातले काही आपल्या सोबत होते आणि आज नव्याने आपल्या बरोबर काही आलेले आहेत. त्यामुळे आपल्याकडे नेते मंडळी भरगच्च आहेत. फार वेळ मी भाषण करणार नाही. मला तुम्हाला विचारायचंय, आज केवळ बीड जिल्ह्यातून नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातून, पुण्यातून, नाशिकमधून, बुलढाण्यामधून अनेक ठिकाणून लोक आलेले आहेत. त्याला फॉर्म भरायची सभा म्हणतात का? फॉर्म भरायला एवढे लोक येत असतात का जगात? ही विजयाचीच सभा आहे. मला आज जिल्ह्यातलं सांगा, आता तुम्ही प्रत्येक तालुक्यातून, गेवराईचे लोक कुठे बसलेत हात वर करा. माजलगाव, आष्टी, पाटोदा, शिरूर, धारूर, वडवणी,
आंबेजोगाई, परळी आणि बीड तुमच्यापैकी केज राहिलं. केज 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 कुठे आहे बाबा? केज जरा आवाज थोडा मोठ्याने येऊ द्या की. केज तुमच्यापैकी कोणालाही ताई पालकमंत्री असताना ताईकडे निवेदन घेऊन जाऊन स्वतःच्या चपला घासायची वेळ आलती का रे? कधीतरी सांगा एकाने मला की 25-15 साठी मी ताईला 4 वेळा भेटलो आणि मला 1 रुपयाचा फंड मिळाला नाही असा बहादर इथं उभं दाखवा बरं मला एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये. एका तालुक्यातल्या माणसाने मला की आम्हाला ताईंना फार विनंती करावी लागली. प्रत्येक तालुक्याला, प्रत्येक गावाला, प्रत्येक वस्तीला, प्रत्येक वाडीला ताईंनी बोलव विकासासाठी निधी दिलेला आहे. पण आज ताईंनी आपल्यासाठी जे केलं त्याची परतफेड करण्याची वेळ आहे. आपली झोळी फाटेल एवढं बीड जिल्ह्याच्या विकासासाठी पंकजाताईंनी योगदान दिलेलं आहे. आज आपल्या सगळ्यांना केवळ एका मताच्या रूपाने ताईंनी केलेल्या कामाची परतफेड करायची आहे आणि ती करण्यामध्ये आपण कोणीही कमी पडू नये अशी मी विनंती या निमित्ताने करणार आहे. फार काही बोलायचं नाही, विरोधकांवर टीका करायची नाही, पण हे तेच मैदान आहे माने कॉम्प्लेक्सचं जिथे 2019 मधलं मी माझं पहिलं ज्याला आपण दबंग खरं म्हणता येईल असं भाषण केलं होतं. आजही मला कोणावर टीका करायची नाहीये. फक्त एवढंच सांगते की गावागावांनी सुरुवातीला जेव्हा मी जायचे माझ्या दौऱ्यांमध्ये, कार्यक्रमांमध्ये, तेव्हा लोक विचारायचे पंकजताई आलेत का? पंकजताई? मग कोणतरी म्हणायचं नाही 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 साहेबांची बारकी आली, बारकी. आता 2019 मध्ये साहेबांच्या बारकीनी मोठा पराभव केलेला आहे. आता मोठ्या ताईंची निवडणूक आहे, मग पराभव पण कसा झाला पाहिजे? विरोधकाचा मोठा झाला पाहिजे, ताईंना शोभेल असा, ताईंच्या नेतृत्वाच्या उंचीला शोभेल एवढ्या मताधिक्याची लीड आपण सर्वांनी देणं अपेक्षित आहे. आज मंचावर उपस्थित सर्व मित्र पक्षांचे एवढे दिग्गज नेते आपल्या सोबत आल्याच्या नंतर आपल्या मताधिक्यामध्ये वाढ होणार आहे. मी फार जास्त मागणी करत नाही. मधून मधून माझे भारतीय जनता पार्टीचे संस्कार असे उफाळून येतात, म्हणून मला फक्त एवढंच सांगायचंय की प्रत्येक विधानसभेने 2019च्या निवडणुकीपेक्षा फक्त 20,000ची जरी जास्त लीड दिली तरी आपली सीट ही 5 लाखाच्या मार्जिनने लागते. आणि तेवढीच अपेक्षा आज मी या दिग्गज नेत्यांकडून करते. आणि माझी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना एक कळकळीची विनंती आहे, आपला उमेदवार सक्षम आहे, अतिशय मोठ्या उंचीचं नेतृत्व आहे आणि म्हणून ताई तर सहज निवडून येणारच आहेत. म्हणून आपण कोणी हातपाय गाळून न बसता आपले पूर्ण प्रयत्न 100% प्रयत्न करून ताईंना त्यांना त्यांच्या नावाला आणि आपल्या बीड जिल्ह्याच्या नावाला शोभेल असं मताधिक्य देऊन आपण सर्वांनी दिल्लीत पाठवावं एवढी विनंती या निमित्ताने करते. आणि डॉक्टर असल्या कारणाने तुमची नसही मला कळते, खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे जास्तीचा वेळ न घेता आता आपण सर्व धनुभाऊ आणि पंकजाताई या दोघांचेही विचार ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. म्हणून 13 मे रोजी बीड जिल्हा न भूतो न भविष्यती एवढे मतांचे आशीर्वाद देऊन पंकजाताईंना म्हणजे आपल्या हक्काच्या माणसाला दिल्लीत पाठवेल हा विश्वास व्यक्त करते. आणि या विजयी सभेपेक्षाही 4 जूनला आपण आणखीन मोठा दुपटीने जल्लोष साजरा करू एवढी विनंती या निमित्ताने करून आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताईसाहेब. यानंतर लगेचच राज्याचे कृषी मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते 5 स्टार प्रचारक आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतात. बीड जिल्हा लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या
भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगिनी माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे, व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार, लोकप्रतिनिधी, माजी लोकप्रतिनिधी, महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष, विविध आघाड्याचे अध्यक्ष, सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंचा उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप, मतदार बंधू भगिनींनो आणि माझ्या पत्रकार मित्रांनो, खर तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक मान्यवरांनी भाषण केली. काही भाषणं तर अशी झाली, आजकाल IPL चालू आहे, एखाद्यानं 9 बॉलमध्ये 38 रन काढाव्यात असं आडसकरांचं भाषण सुद्धा झालं. आणि सुरेश अण्णा तर देशातून पार जिल्ह्यात आले, तर इथपर्यंत वाट बघू लागलो की जिल्ह्यात कधी येते. माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत्त आणि जयदत्तचे सगळे कार्यकर्ते, सुरेश अण्णाचे कार्यकर्ते शांत बसा, सगळे शांत बसा. आणखीन वेळ आहे आपल्याला, आणखीन हाफ टाइम आहे. या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे, प्रामाणिकपणाने पाळलेली आहे. या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खरं तर ही देशाची निवडणूक आहे. हा लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण आहे. हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्यावेळेस ज्याच्या हातात द्यायचा आहे त्याच्या माथेमागे आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे. अरे या बीड जिल्ह्यानं एक आदर्श निर्माण केलाय जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल. या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा 1952 ला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्याने देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवले. रखमाजी पाटील धनगर समाजाचे 1957 ला या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने या देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी म्हणून पाठवला. द्वारकादास मंत्री माहेश्वरी 1962 ला या जिल्ह्याचे खासदार म्हणून देशाच्या सार्वभौम सभागृहामध्ये या जिल्ह्याच्या जनतेने पाठवलं. क्रांतिसिंह नाना पाटील साताऱ्याहून आले, या बीड जिल्ह्यामध्ये आले. बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने कोण आहेत, कुठले आहेत, कुठून आलेत, मराठा समाजाचे विचारलं नाही, या देशाचा सार्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं. सयाजीराव पंडित मराठा समाजाचे या देशानं कर्तबगार माणसं या देशाच्या सार्वभौम सभागृहात पाठवली. गंगाधर अप्पा बुराड यांचं नाव घेतलंय, केशर काकू क्षीरसागरांचं, बबनराव ढाकणेंचं, पुन्हा केशवराव क्षीरसागरांचं, रजनीताई पाटलांचं, जयसिंगराव गायकवाडांचं, स्वर्गीय मुंडे साहेबांचं, आमच्या धाकल्या प्रीतमताईचं एकदा नाही दोनदा. आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून,
पण मला मात्र ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात मोठी जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. त्यामुळे तुम्हाला जेवढं मोकळं वाटतंय, व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक माणसाला जेवढं मोकळं वाटत असेल ही निवडणूक म्हणून, या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही, हे आपण सर्वांनी लक्षात घ्या. एवढे सगळे खासदार या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने जात नाही, पात नाही, धर्म नाही, फक्त त्यांच्या अंतःकरणातली त्यांच्यातली कर्तबगारी पाहिली. आणि कर्तबगार माणसाला या बीड जिल्ह्यातनं जात पात पलीकडे जाऊन या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं. आणि आज तीच वेळ आली आहे. इथं उमेदवार कोण आहे, काय आहे, समोर कोण आहे? आडसकर साहेब म्हणले, बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हबाडा हे येत. आता हबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागलाय, असं तुम्ही म्हणलात. आणि बोलत बोलत म्हणले की हा समोरचा जो बहुरंगा बप्पा कॅन्डिडेट आहे, सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती. आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत, ते मलाही माहिती आहेत, आमच्या पंकजाताईलाही माहिती आहेत. ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत, कारण त्यांना माहिती आहे हे बहुरंग लहानी सोबत पडलाय तर मोठी सोबत निवडून यायचा विषय येतो कुठून. मुद्दा हा की त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर, हे खरे आडसकर साहेब, छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ घ्यावी लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही. याचा अर्थ काय? मी महाराजाला हात जोडून मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो. खोटी शपथ खाल्ली, जाऊ द्या, माफ करा. आता ह्याचं काय कारण आहे का? मी काय पुरावे देईल? नाही, एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घेईल. पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने राज्य सरकारकडून आचारसंहिता लागायच्या 2 दिवस अगोदर, पक्ष प्रवेश करायच्या 2 दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि केजच्या दोन्ही कारखान्याचं एक्सटेन्शनचं प्रपोजल 8 तासात मंजूर करून घेतलं. उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही, याच झालं. आणि तरी ह्यांनी बहुरंगपणा केलाय, समजून घ्या. आता ह्यांनी म्हणले की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो. आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं. पण आज अफिडेव्हिट मध्ये बघितलं, हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे.
नाही शेतीची, आणि जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची आहे. मला वाईट वाटतंय त्या गोष्टीचं. आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी आहे, पुतळा आहे. इथं बसलेले असंख्य जण आहेत. माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतोय. अनेक निवडणुका आठवतात. 1995 ची रजनीताईची निवडणूक आठवतीये. कॉलेज जीवनात होतो. रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि संबंध जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत, माझ्या भगिनी आहेत, मी उभा आहे, तुम्ही निवडून द्या. जयसिंग काका पाटलांना उभा केला. कधी बघितलं नाही जात पात काय. मी उभा आहे, जयसिंग काका निवडून आले पाहिजे. 1999 सुरेशांना आपण दोघांना उमेदवारी दिली. तुम्ही दोघांना उभं केलं. दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आहे, यांना निवडून द्या. भैयासाहेब 2004 ला तुम्ही उमेदवार, तुम्ही उभा राहिलात. तुमच्यासाठी सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही, गोपीनाथ मुंडे उभा आहेत. आपल्यापैकी अनेक जण इथं आहेत. धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण इथं आहेत. आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर जे झाले, त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे, लक्ष्मण अण्णाला निवडून द्या, मी उभा आहे, मुंदडा ताईंना निवडून द्या. सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना. आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट आहे की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाते. आमची जात काढली जाते. कधी या बीड जिल्ह्याने जातीपातीचं राजकारण केलं? कधी स्वर्गीय मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं? कधी माझ्या भगिनीने जातीपातीचं राजकारण केलं? कधी मी जातीपातीचं राजकारण केलं? आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा, कधी कमी आम्ही जात पात धर्म याचं राजकारण केलं. आरक्षणाचं आंदोलन झालं. अरे आरक्षणाचं आंदोलन झालं 1998 पासून. या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे. हो, मला बोलायचा अधिकार आहे. नरड्यातनं रक्त पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलोय. आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत. सरकारने मान्य केलं. आंदोलकाचा सन्मान केला, समाजाचा सन्मान केला. आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा GR काढला. कशासाठी हा GR होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा, ज्याला शिक्षण मिळू शकत नाही, ज्याला पोटाला भाकर मिळू शकत नाही, ज्याला नोकरी मिळू शकत नाही, म्हणून याला हे आरक्षण पाहिजे, म्हणून कुणबीचं प्रमाणपत्र पाहिजे. पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल? या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं, ज्याचं राव आहे भौरंग सोनवणे. हा नोव्हेंबरचा GR आहे. हे त्यांचं कुणबीचं प्रमाणपत्र आहे. जानेवारीत कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं. हे एवढा गरीब आहे, एवढा गरीब कारखानदार आहे, एक नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली. 11 जानेवारीला अर्ज दाखल केला, 14 जानेवारीला कुणबीचं प्रमाणपत्र मिळालं आणि 12 मार्चला केजच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत
इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला. का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होतं? का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होतं? अरे मी मानलं असतं आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या 20 वर्षातलं यांनी दाखवावं. एक भाषण. अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसलाय? एक उदाहरण दाखवा. एक भाषण नाही, एक उदाहरण नाही. पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत. ह्यांची अवकात आहे. स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती. आणि ह्यांनी म्हणले की काय दिवे लावले जिल्ह्यात. 5 वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ मंत्रिपदाचा जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता, संबंध रचना केली. नंतर माझ्यावर जबाबदारी आली. 2.5 वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला. पण या बीड जिल्ह्याच्या दृष्टीनं जात पात धर्माच्या पलीकडे काय विचार करावा लागणार आहे? पुढच्या उमेदवाराला ते विचारलं की ह्या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं. कुणीतरी पत्रकारांनी की किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात बागायती आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे. अरे आम्हाला लाज वाटते की हा बीड जिल्हा एवढा मागासलेला आहे की 1,72,000 हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि 7,83,000 हेक्टर आपली जमीन जिरायती आहे. म्हणून 65% आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात. का? आपल्या जमिनीला पाणी नाही. ह्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेच्या मनगटात ताकद आहे. मनगटात ताकद आहे पण शेतात पाणी नाही. म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस आमच्या बीड जिल्ह्यातला ऊसतोड मजूर तोडतो. हे आम्हाला शोभणारी गोष्ट नाही. अरे किती दिवस जात पात धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे. आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय, महायुती म्हणून सांगतोय, बहीण भाऊ म्हणून सांगतोय, प्रामाणिकपणे तुमची सेवा करणारे म्हणून सांगतोय. ही संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीचं 162 कोटीचं गोदावरीचं तुटीचं खोरं ज्याच्यात 57 टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे. 5 वर्षामध्ये 7 लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या निमित्ताने या ठिकाणी आम्ही देतोय. हे बीड जिल्ह्याला पाहिजे. मला सांगा प्रीतमताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झालेले आपल्याला माहिती आहेत. अतिशय चांगले झाले माहिती आहेत. आता हवे चांगले झाले तर समोरचा उमेदवार म्हणला किती जण मेले याची जबाबदारी घेता का? आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे. खोटं का आडसकर साहेब? होय अण्णा, खरंय ना? ते तुम्हाला माहिती. म्हणजे परिस्थिती बघा. रस्ते झाले, मुद्दा हाय की रस्ते झाले म्हणून विकास झाला. रस्ते चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता बिडवून मांजर सुंब्याकडे जाताना
मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो. आता तुम्ही गेला नाही, मी गेला नाही, मलाही माहित नाही नेमकं काय आहे ते. बरोबर. मग मला सांगा, हा रस्ता जाताना, हा रस्ता कुठल्या जातीतल्या माणसाचा जातोय? हा रस्ता झाल्यानंतर कुठल्या जातीतल्या माणसाच्या जमिनीचा भाव वाढणार आहे? याचा विचार लोकप्रतिनिधी म्हणून प्रीतमताईंनी केला, सरकार म्हणून केला. मग विकासामध्ये कधी जात पात येत नाही. आज हे मोठे सगळे हायवे झाले, तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही? गळ्याच्यान सांगा, गळ्याच्यान सांगा किती पटानं वाढलेत? 10 वर्षात 10 पटीनं. अरे पंकजा ताईला या ठिकाणी तुम्ही संधी दिली तर पुढच्या 50 वर्षात 50 वर्षाचं 5च वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे. अरे ही दोन्हीची जोड आहे. केंद्रामध्ये त्यांची जी उडबास आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे, त्या नेतृत्वाच्या सोबत नुसतं उडबस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे 99% प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील. आता हे समोरचा उमेदवार म्हणतो की म्हणले आम्ही 1 वर्षात रेल्वेवर, अरे पटरीत आमची सगळी आणली, बीडापर्यंत रेल्वे आली, आता राहिलंय काय? मुद्दा हा नाही की 1 वर्षामध्ये परळीहून नगर मुंबईला रेल्वे जाईल. मुद्दा आमच्यासाठी हा की पंकजाताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदियाळीमध्ये बसताल त्यावेळेस परळीहून बीड मार्गे, आष्टी मार्गे वंदे भारत 5 तासात मुंबईला गेली पाहिजे. हे आमचं 5 तासात कुठं? मुंबई. वंदे भारत ना, याच्यासाठी ही निवडणूक आहे. आरक्षण तर मिळालंय, प्रश्न सगळे सुटलेत, पण इथं मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहेत की असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, ही निवडणूक सोपी तुम्ही कुणीही समजायची गरज नाही. कुठलीही निवडणूक, कुठलीही लढाई ही सोपी नसते. आपल्या सगळ्याला माहिती आहे. मी ज्यांना आव्हान केलं, ज्यांना स्वर्गीय मुंडे साहेबांचा नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला, ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रामाणिकपणानं प्रयत्न केला, त्या सगळ्यांना माझ्या सहित सगळ्याला आव्हान आहे, ही निवडणूक जरी 13 तारखेला मतदान होत असलं, याचा निकाल 4 जूनला आहे. 3 जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे. हे विसरू नका, हे विसरू नका. इतक्या वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले. आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं, भरकजी प्रयत्न केला, पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच्या ही तख्त राखतो मुंडे साहेबांचे. आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे. पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आणायचंय आणि केंद्रात पाठवायचंय. ही शपथ आज तुम्ही घ्या, ही शपथ घ्या. आज ह्या शपथीची गरज आहे. आणि हे जर तुम्ही विसरलात, तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला किती कसे मॅनेज होतील. म्हणून आपल्याला सांगायचं आज खाली ज्या पद्धतीनं वातावरण आहे, घराघरात जा, सभा होतील नाही होतील मोठ्या, आम्ही येऊ नाही येऊ माहित नाही, पण एक सांगतो, आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे, या महायुतीवरती विश्वास आहे. दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो, तुमचे अर्धे वाढले पाहिजेत, 100% वाढले पाहिजेत. पण एक सांगतो की ह्या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो
सगळ्यांचं व्यवस्थित आहे, सगळ्यांनी इमाने इतबारे आपल्या पाठीमागचं एक ना एक मत महायुतीच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो, हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी असेल, बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा, हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल. आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल. हा विजय तुम्ही अविरतपणे कुठल्याही कसलीही अडचण 13 तारखेपर्यंत न बघता काबाड कष्ट करा, हळाची काढ करा, कायम सेवा करायला आहे. पण ही निवडणूक झाल्यावर मी पुन्हा 6 महिने मी आहेच. अण्णा म्हणले पुढे काय होईल, एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले. खरं तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते. अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले. ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते. पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त आपली आपली मत ताईच्या आपल्या झोळीत टाका. हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतो, एवढी हात जोडून विनंती आहे. अरे मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे, कुठंतरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे. विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी. जबाबदारीनं तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही. म्हणून हात जोडून माझी आपल्याला विनंती आहे, ही निवडणूक निर्णायक आहे, ही निवडणूक निर्वाणीची आहे, ही निवडणूक या बीड जिल्ह्याचं येणारा 50 वर्षाचं विकासाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सार्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमाग खंबीरपणाने उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे. हे संकल्प आणि हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्तानं आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा. आणि 4 तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा 3 तारखेला जरी असला तर 4 तारखेला आनंदाचा गुलाल आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणीत की पुन्हा मुंडे साहेब आपल्यात आलेत. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर धनगर समाज बांधवांच्या वतीनं ताईसाहेबांचा एक सत्कार होतोय. आदरणीय पंकजा ताईसाहेबांना विनंती, आपण तो स्वीकारायचा आहे. उत्स्फूर्त भावनेनं 70 वर्षाचे एक आजोबा आपला सत्कार या ठिकाणी करण्यासाठी उपस्थित आहेत. आपण त्यांना विनंती करूयात. त्याचबरोबर धनगर समाजाच्या विविध संघटनांचे नेते, रासपचे नेते आदरणीय अण्णासाहेबजी मतकर साहेब यांनाही विनंती, आपण समोर यायचंय. यशवंत सेनेचे बाळासाहेबजी दोडतले यांनाही विनंती आहे. आदरणीय आबूज साहेब, आदरणीय माधवजी निर्मळ साहेब, या सगळ्यांना विनंती आहे. ताई साहेबांचा या राबत्या शेती मातीतल्या हातांच्या माध्यमातून हा सन्मान या ठिकाणी होतोय. आपण एकदा टाळ्यांचा गजर ताई साहेबांचा हा सन्मान होत असताना या ठिकाणी करायचा आहे. ताई, तुम्ही खोदिली वेदना, रचिली लोकनेतृत्वाची गाथा, मने आमुची मोहरून आली फुलला, बीड जिल्ह्याचा हा माता. ताई साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि लगेचच आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब आपल्याला या ठिकाणी संबोधित करणार आहेत. ताई साहेबांना यानंतर लगेचच विनंती करायची आपण उपस्थित जनसमुदायाला. मी आदरणीय ताईंना विनंती करतो की आपण आजच्या या महाभव्य सभेला संबोधित करावं. माननीय ताई. मंचावर विराजमान माझ्या प्रचारार्थ ज्यांनी आताच इतकं समग्र आणि इतकं विस्तृत मार्गदर्शन केलं की मला प्रश्न पडलाय की मी आता काय बोलू.
माझे मोठे बंधू पालकमंत्री धनंजय मुंडे, माझ्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे, ज्येष्ठ मार्गदर्शक आमदार प्रकाशदादा सोळंके, आमचे 3 जिल्ह्याचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार लक्ष्मणांना पवार, आमच्या आमदार नमिताताई, त्यांचं छोटं बाळ आजारी आहे म्हणून त्यांना अचानक रॅलीतून जावं लागलं आणि त्यांना मी म्हटलं की तुमच्याऐवजी अक्षय मुंदडा भाषण करतील, तर त्यांनी ते एवढ्या कोपऱ्यात बसले की मला दिसले नाही आणि त्यांच्या बाजूला योगेश पण बसलाय, योगेश क्षीरसागर, ते दोघं राहिलेत भाषणाचे. हे मला जरा पटलं नाही, थोडंसं मी दिलगिरी व्यक्त करते, कारण असं झालंय की मंच मोठा होता, प्रत्येक जिल्ह्याच्या अध्यक्षांना वेळ द्यायची होती. तुम्ही दोघांनी 5-5 मिनिटं तरी बोलायला पाहिजे होतं असं मला वाटतं. मी तिथे आले पण ते म्हणले नाही ताई प्रोटोकॉल आहे, आता तुम्ही बोला. तर मी तुमची जाहीर क्षमा मागते, तुमच्यासाठी वेगळी सभा आपण घेऊ. आज मंचावर आमचे समन्वयक आदरणीय अमरसिंह पंडितजी म्हणजे भैया साहेब, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय भीमरावजी धोंडे साहेब, हवाडा देत असलेले रमेशरावजी आडसकर, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सर्वात जुने सहकारी आरटी जिजा, माजी आमदार केशवदादा, आमदार संजयजी दौंड, आदिनाथजी नवले माजी आमदार, बाळासाहेब दोडतल्ले, कल्याण काका आखाडे, विजयसिंह पंडित, प्राध्यापक पी.टी. चव्हाण, नारायण शिंदे, सलीम जहांगीर, राजेंद्र मस्के, आमच्या राजेश्वरजी चव्हाण जिल्ह्याचे अध्यक्ष, अनिल दादा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, अण्णासाहेब मतकर रासपचे जिल्हाध्यक्ष, सुमन धस मनसेचे जिल्हाध्यक्ष, अनिल तुरुकमारे जिल्हाध्यक्ष कवाडे गट, वाल्मिक निकाळजे, श्रीराम बादाडे आणि माझ्या समोर माझ्या आधी ज्यांनी भाषण केलं खासदार प्रीतमताईंचं मी नाव घेतलं आणि माझ्या समोर खासदार प्रीतमताईंपेक्षाही प्रिय छोटी माझी धाकटी यशस्वी, जी माझ्या सगळ्या फॉर्म भरते वकील असल्यामुळे, आणि त्यांच्याहूनही जास्त प्रिय माझ्या जीवापाड माझ्यावर प्रेम करणारे आणि माझ्यासाठी केवळ एका ट्विटवर एका मेसेजवर धावत येणारे तुम्ही सर्व माझे परिवार. आज मला मीडियाने विचारलं की परिवार सगळा आलेला आहे फॉर्म भरायला. मी म्हणलं माझा परिवार आज नाही, हा माझा परिवार त्या आतल्या फोटो मध्ये आलेला नाही, तर बाहेर जे उन्हातान्हात बसलेले तोच माझा परिवार. तुम्ही खरंच माझा परिवार आहात. आज धनंजयनी भाषण केलं, मी त्यांचं भाषण ऐकत होते. त्यांनी सांगितलं की मी आज घरात मोठा आहे. ते बोलत असताना मी समोर बघत होते, सुंदर पौर्णिमेचा चंद्र आपल्याला दिसतोय आणि त्या चंद्रावर क्षणभर काळे ढग साचून आले होते. ते काळे ढग आल्यानंतर मी विचार केला की हे सगळे लाईट नसते तर किती अंधार पडला असता. पण ते काळे ढग थोड्या क्षणानंतर लांब गेले, तेव्हा तो चंद्राचा उजेड पडला. तसं आपल्या विकासाचं होऊ नये, आपल्या विकासावर काळे ढग जर आले तर क्षणाचाही विलंब न लावता ते बाजूला गेले पाहिजे, असा प्रयत्न या जिल्ह्याच्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी केला पाहिजे, अशी विनंती मी या निमित्ताने उमेदवार म्हणून हात जोडून आपल्याला करते. धनुभाऊनी सांगितलं की आता मी घरातला मोठा आहे, तेव्हा मला ते क्षण आठवले. 2014 पासून 2024 पर्यंत जेव्हा मी घरातली मोठी होते, माझा बाप भरल्या ताटावरून गेला आणि माझ्या पाठीमागे कोणाही मोठ्याचा आधार नव्हता, तेव्हा तुम्ही माझा परिवार झालात, तेव्हा तुम्ही माझा आधार झालात. तुम्ही प्रीतम, यशू आणि धनंजय आणि आर्यमन पेक्षाही मला प्रिय आहात, हे मी आज जाहीर सांगते. कारण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काही नव्हतं. मला हेही माहित नव्हतं की माझी खासदारकीची सीट प्रीतमला जाईल. मला हेही माहित नव्हतं की मी पुढे आमदार होईन किंवा मी मंत्री होईन.
मला हेही काही माहित नव्हतं, पण माझ्या खांद्यावर खूप लोकांच्या स्वप्नांचं ओझं होतं. तेव्हा मी माझ्या नेत्यांना विनंती केली की मला केंद्रामध्ये मंत्रिपद द्यावं, अशी चर्चा होती तेव्हा मला विनंती केली, मला केंद्रामध्ये मंत्रिपद नको, मला कोर कमिटीमध्ये घ्या. कारण गोपीनाथ मुंडेंनी अनेक डोळ्यात स्वप्न टाकली आहेत, ती स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि म्हणून 25, 30, 40 लोकांना मी तिकीट देऊ शकले आणि ते निवडून येऊन आज आमदार खासदार आहेत. तुमच्यापैकीच एक आमचा सुनील तिकडे गेला असला तरी पहिल्यांदा नगरपालिकेत उपनगराध्यक्ष सुनील शेळकेला केलं. खूप जीव लावणारे लोक आहेत, हो, खूप जीवापाड प्रेम करणारे, निस्वार्थ प्रेम करणारे लोक आहेत. पण या बीड जिल्ह्याच्या राजकारणाला कुणाची दृष्ट लागते दरवेळी मला कळत नाही. निस्वार्थपणा बाजूला जातो आणि कारस्थानाने त्याची जागा घेतली जाते. या निवडणुकीत प्रत्येकाला माझी हात जोडून एवढीच विनंती आहे, तुम्ही या सभेमध्ये भाषण जरूर कराल, या सभेमध्ये मोठे मोठे शब्द जरूर द्याल, पण प्रत्यक्षात तुम्ही काय मदत कराल याच्यावर डोळ्यात तेल घालून हे सगळे बघतायत. सगळे तुमच्या राईट हँड, तुमचा लेफ्ट हँड, तुमच्या बरोबर रोज पाण्यात जेवणारा माणूस आज कुठे काम करतोय हे बघण्याची डोळ्यात तेल घालून गरज आहे. कारण मी एकदा पराभव बघितलाय. पराभव माझा होता का तुमचा होता? सांगा, तो पराभव तुमचा होता का माझा होता? समस्त बीड जिल्ह्याचा आणि तुमचा होता असं तुम्हाला वाटलं, कारण एवढं जीव लावून मी काम केलं होतं. आज पराभवानंतर माझे 5 वर्ष तुमच्या साक्षीने आहेत. तुम्ही रोज पाहताय, आज काहीतरी ताईला, उद्या काहीतरी ताईला, पण अग्निपरीक्षा घेतात. ईश्वर सुद्धा अग्निपरीक्षा घेतो, ग्रह तारे सुद्धा अग्निपरीक्षा घेतात, नेते सुद्धा अग्निपरीक्षा घेतात. या अग्निपरीक्षेमध्ये ताऊन सुलाखून तुमची बहीण निघाली की नाही? आता मला संधी दिली आहे, पण ही संधी तरी काय हो? हृदयाला तलवारीने 2 काप करावे अशी परिस्थिती झाली आहे या संधीने माझी. अहो, माझं केवढं मोठं भाग्य आहे आणि गोपीनाथ मुंडेचे केवढे मोठे संस्कार आहेत की जिथं सख्खे भाऊ भाऊ भांडतायत, सख्खे बहीण भाऊ भांडतायत, आम्ही सुद्धा भांडून पाहिले. तिथे एका अक्षरात माझा निर्णय झाल्यावर माझ्या स्वागताला कोण आलं असेल तर खासदार प्रीतम मुंडे आल्या. कारण ही निवडणूक अवघड आहे, म्हणूनच मी आहे. मी एवढी भाग्यवान नाही. मी आडसकर साहेबांना म्हणाले होते, सोपं काम मला नाहीच. एक रात्र होती जेव्हा माझ्याकडे बाबा आले, माझ्या घरी राहिला पुण्याच्या, हातात हात घेऊन डोळ्यात पाणी आणून मला म्हणले, पंखू मी खूप एकटा पडलोय, माझं कुणी नाही, तुझं ऐश्वर्यावालं सगळं जीवन बाजूला ठेवून मला 5 वर्ष देशील का? मी लोक का नाही. माझा आर्यमन 4 वर्षाचा होता आणि तो मला, मम्मी बाबा अडचणीत आहेत, तू मी एकटा राहीन, पण तू बाबासाठी जा. आणि मी राजकारणात पाऊल ठेवलं. त्यांच्या अडचणी त्यांना दिसत होत्या, त्यांच्या जवळ लढायला कुणी नव्हतं. ज्याच्या डोक्यावर त्यांनी गुलाल लावला ते सगळे विरोधात उभे होते. माझ्या एकटीवरच डाव खेळू शकत होते. ही सगळी चिल्लर फौज मी जमा केली. छोटे छोटे कार्यकर्ते तेव्हा सगळे आले, सर्जेराव तात्या आले, कल्याण काका आले, तेव्हाचे आमचे रमेश पोकळे आता थोडे रुसून लांब आहेत, आणीन मी भारत. खूप कार्यकर्ते आम्ही एकत्र केले आणि या सगळ्यांनी मिळून आम्ही काम केलं. आमचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के मागच्या निवडणुकीत त्यांनी फिरले. आमच्या राजाभाऊ, तुमचं नाव घ्यायचं राहिलं, राजाभाऊ एवढी तब्येत खराब असून हरून इनामदार त्या निवडणुकीत होते. हरूनच्या घरी मी आणि मुंडे साहेब गेले, म्हणले हरून मला तुझी गरज आहे, म्हणले का नाही. तेव्हा कुंडलिक बापू छोटेसे पोरं आपण ही निवडणूक लढली हो, आणि 12-14 आमदार समोर होते. तर या बीड जिल्ह्याच्या बहादूर जनतेने मला तेव्हा साथ दिली, मुंडे साहेबांना साथ दिली. आता मला भीती वाटते की आज तशी परिस्थिती, एवढे लोक माझ्याकडे, दृष्ट नाही लागायला पाहिजे माझ्या वैभवाला की हे सगळे म्हणतात की पंकजाताई दिल्लीत गेल्या पाहिजे, पंकजाताई यशस्वी झाल्या पाहिजे. हे माझं वैभव आहे आणि या वैभवाला दृष्ट लागू नये. मी आयुष्यामध्ये काही केलं नाही. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना मी नाही केली, पालकमंत्री आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी केली. मी 25-15 नाही दिला, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी 25-15 दिला. मी जलयुक्त शिवार केलं नाही, ग्रामविकास आणि जलसंधारण मंत्री पंकजा मुंडेंनी जलयुक्त शिवार केलं. मी बचत गटांना पैसे दिले नाही,
तेव्हाच्या मंत्री पंकजा मुंडेंनी बचत गटांना पैसे दिले. हे नॅशनल हायवे खासदार प्रीतमताईंनी आणि मी नाही आणले, आमच्या मागच्या पदांनी आणले. पदाचा संगम जेव्हा नीतीशी आणि नियतीशी होतो, पद ज्याच्या हातात आहे, जेव्हा त्याची नीती स्पष्ट असते, नियती स्पष्ट असते, त्याच्या मनामध्ये कलुषित नसतं, त्याला काही तोडपाणी खाणं पिणं करायचं नसतं ना, तेव्हा या जिल्ह्याच्या मातीचं भलं होत असतं, प्रत्येक जातीचं भलं होत असतं. मी जाणार आहे, सुरेशांना म्हणले तसे, प्रत्येक दारात पदर पसरून. मागच्या वेळी पण मी पदर पसरला होता आणि म्हणले होते, माझ्या प्रीतमला तुमच्या पदरात घ्या, जो राग काढायचा तो माझ्यावर काढा. आता घाबरू नका, मी तुमच्यावर राग काढा म्हणणार नाही, जे सगळे चिन्ह बघत होते. मी एवढंच म्हणेन, पदर पसरून ही शेवटची संधी मला द्या, शेवटची. या जिल्ह्यातला खासदार पुढच्या वेळी तुम्हाला जो पाहिजे तो पंकजा मुंडे रात्र दिवस एक करून घाम गाळून करून दे, पण ही संधी मला शेवटची. सगळ्या माझ्या मराठा बांधव असतील, धनगर बांधव असतील, माळी समाजाचे लोक असतील, मागासवर्गीय समाजाचे लोक असतील, सगळ्यांना मी पदर पसरून ही विनंती का करायले सांगा बरं. मला काही पैसे कमवायचे वाटतं तुम्हाला? मला नावाची प्रसिद्धीची लालसा आहे वाटतं तुम्हाला? मला एक काटा रुतलाय माझ्या हृदयात. तुमच्याही 4 तारखेला या हाताने मला हार घालायचा होता, पण मला अंतिम संस्कार करावा लागला. मी रडून मत मागत नाहीये, माझं पुढचं ऐका. मी तुम्हाला म्हणणार नाही पंकजा मुंडेला म्हणजे मतदान, म्हणजे गोपीनाथ मुंडेला मतदान आहे, कारण माझ्या वडिलांचा जर चुकून काही अवमान व्हायचा असेल तर तो मी या जन्मात करणार. मी म्हणजे गोपीनाथ मुंडे असंही मी म्हणणार नाही, पण गोपीनाथ मुंडेचे स्वप्न माझ्या डोळ्यात आहेत, जे तुमच्यासाठी होते ते पूर्ण करायची अशी संधी परत येणार नाही. घडी गेली की पिढी जाते. 5 वर्ष मी घरी बसू शकले, पण तळतळ जीव तुटत होता तुमच्यासाठी. मला काही बंगले बांधायचे नाही, मला काही गाड्या घ्यायच्या नाही, मला काही नको. एकच मुलगा आहे माझा, खायला प्यायला व्यवस्थित आहे. माझ्या 2 बहिणी माझ्यापेक्षा कर्मठ आहेत. 1 रुपया त्यांना कशाची लालच नाही. लालच एकच आहे, तो 4 तारखेचा जो अधुरा राहिलेला किस्सा आहे तो पूर्ण करायचा आहे. मला तुम्हाला सांगायचंय, दूध पिल्यावर ताक आहे, फुंकून पितं माणूस दूध पोळल्यावर. त्यामुळे ही निवडणूक सोपीच आहे. एवढे लाख देऊ, तेवढे लाख देऊ, सगळं रेकॉर्डवर चाललंय. प्रत्येक जण बोलतोय, पण तुम्ही फक्त डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवा. इथे प्रत्येक जण जो बोलतोय त्याच्या आजूचे बाजूचे लोक काय करतायत. मला सांगा बरं, गेवराई अवघड आहे. भैया साहेब आमच्या जवळ आहेत आणि लक्ष्मण अण्णा आमच्या जवळ आहे. लक्ष्मण अण्णांचं तर पहिलं तिकीट मी दिलंय, मुंडे साहेब नव्हते. या राज्यातलं सगळ्यात पहिलं तिकीट मी जाहीर केलंय. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखाला मी धावून गेलेले आहेत. आता जर त्यांनी ठरवलं तर गावातले मतं मला मिळणार नाही, आणि भैया साहेबांनी आणि आमच्या विजय सिंह पंडितांनी जर ठरवलं तर त्यांची मतं मिळणार नाही. आता हे एकमेकांच्या जरी विरोधात असले तर हा निर्णय काही पंकजा मुंडेंनी घेतला नाही ना. निर्णय तर वर झालाय. पक्ष फुटून एक सरकार तयार झाले. त्या सरकार तयार झाल्यामुळे विकास जरी होत असेल तर प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची धाकधूक लागली. त्यामुळे हे जर एक गाव असे जिथे दोघांचेच गट आहेत, तिसरा माणूसच नाही ना, मग तिथं मी मायनस कशी होईल जर तुम्ही काम केलं तर. कारण मी सांगते, जातीवाद होत असेल पण समोरच्या उमेदवारामधल्या गुणवत्ता जर आपण पटवून दिल्या तर तुमच्या शब्दाबाहेर हे लोक नाहीत, हे मला विश्वास आहे. आमचा अक्षय आता नमिता नाहीये, मर फिरतायत गावोगावी. ते सांगतायत पंकजाताईला मतदान म्हणजे विकासाला मतदान आहे. तिथं जर अक्षय मुंदडा आणि रमेश अडसकरांच्या दोन्ही लोकांनी जर चांगलं काम केलं तर मी मायनस होईल का रे? नाही. आणि आमच्या योगेश एक चांगला सुशिक्षित चेहरा लाभलेला आहे राजकारणाला, मी तुमचं परत कौतुक करते. नवरा बायको दोघं रात्रंदिवस फिरत आहेत. मी थोडा मान सगळ्यांना द्यायले, आपल्या लोकांनी लगेच पुन्हा कामचं नाव नाही घेतलं. ते रात्रंदिवस फिरतायत, कुठली अपेक्षा नाही, कुठला स्वार्थ नाही, कुठला दांभिकपणा नाही, मला पहा फुलवा नाही, मला विचारा, असं काय नाही. पंकजाताई एक चांगल्या माणसाला निवडून द्यायला.
आमचा अमर नाईकवाडे म्हणजे आमचाच म्हणावं लागेल ना, आता युतीतला आहे, त्याच्या उगा त्रास देऊ नका त्याच्या नेत्याने मी आमचा म्हणल्यावर. आमचा अमर नाईकवाडे त्या दिवशी एक वाक्य म्हणला, मला फार कौतुक वाटलं. त्यांनी सांगितलं की पंकजा ताईंना मतं मागायला गेल्यावर मला नागरिक म्हणाले पहिल्यांदा तुम्ही योग्य माणसासाठी मतं मागायला आलात, आम्हालाही भूषण वाटायला. आमचे आबा राष्ट्रवादीचे जरी अध्यक्ष असले तर त्यांचे फार मोठे मोठे कनेक्शन आहेत. एकच माणूस आहे डायरेक्ट फोन करतो वर, काय हे लोक कामाला लागल्यावर मला कोण हरवेल? 2च गट आहेत ना या बीड जिल्ह्यात, तिसरा एक आहे मान्य आहे, पण त्यांचं भविष्य काय? प्रधानमंत्री होणार आहे का? त्यांच्या पक्षाचा प्रधानमंत्री होणार आहे का? आतापर्यंत या बीड जिल्ह्यामध्ये गोपीनाथ मुंडेंच्या आणि आमच्या विरोधातल्या निवडणुका झाल्या, ते विरोधक पाडायला उभा होता, आम्ही जनतेची सेवा करायला उभा होता. आडसकर साहेबांनी उभे होते, सुरेश दसांना उभे होते, पण मी त्यांच्या आणि आमची युती झाल्यावर मी एक वाक्य वापरलं होतं की माझ्या हातामध्ये मी निखारे घेऊन उभी आहे. ते निखारे जास्त वेळ ठेवता येत नाही, हाशे हलवावं लागतात. ही लीडर म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? ते म्हणून मला या निवडणुकीची उमेदवारी आहे, कारण एक सिनियरिटी आहे. मी त्यांना हक्काने सांगू शकते, मी त्यांना रागवू शकते, मी प्रेमाने बोलू शकते, मी त्यांच्या पुढे हात जोडू शकते, पाया पडू शकते. असे नाते माझे सगळ्यांशी आहेत, राष्ट्रवादीच्या पण. कारण सगळे आधी आमच्याकडे एकत्र आम्ही काम केलेले, आमच्याकडे म्हणजे माझ्याकडे म्हणणार नाही, अहंकार होईल तो. मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनी काम केले. अरे माझ्यासारखी एक बापडी गेली त्या दिल्लीत, तर ओ मोदीजी अशी हाक मारली तर बोला पंकजा म्हणतील की नाही? आता काय मग करावं? काय बिघडणार आहे मी गेल्याने? आहे खूप प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, आणखी काय प्रश्न आहे सोडवली नाही का मी? जे 75 वर्षात झाले नाही ते रेल्वे नाही आली, समोरचे म्हणाले अरे 1 वर्ष लेट झालाय, तुम्ही तर 75 वर्ष लेट झालाय, तुम्हाला 75 वर्ष सत्ता मिळणार नाही. 75 बरं ठीक आहे, खासदारांवर टीका करायला आहात, आमच्यावर टीका करायला आहात, पालकमंत्र्यांवर करायला आहात, पण मला एक तर सांगा, तुम्ही ज्या गटाचे जिल्हा परिषद सदस्य होता त्या गटात सुद्धा पंकजा मुंडे पालकमंत्री झाल्यावर रस्ते आले, तुम्हीच केलेत. पुन्हा इलेक्शन झाल्यानंतर भेटताल, झालं गेलं विसरून जा म्हणून. नाही मी विसरून जाईन ना, तुम्ही पाडल्यावर कशाला रे, जाऊ द्या आपलंच चालू द्या. फक्त गावागावात जाऊन सांगा रे, सांगा. तिथे बरेच नेते आहेत, मी नाव नाही घेतले, विजयराजेंचं घेतलं, अरुणचं घेतलं, नारायण शिंदेचं मी घेतलं नाही नाव. त्यांनी जर ठरवलं तर नेकनूर गडबड होईल का हो? पण तुम्ही नेकनूर सोडू नका उद्यापासून, मला बीडच्या सभेत दिसूच नका, कुठल्या नेकनूर मध्येच दिसा. आपल्या आप आमचे भरत बाप्पा ते बसले की आपल्या आप नारायण शिंदे आणि भरत बाप्पा बसले, नेकनूर मध्ये काही प्रॉब्लेम होईल का? तुम्ही कुणीच आपला भाग सोडू नका. आबा आमचे दत्ता आबा, माझं त्यांचं खूप चांगलं रिलेशन होतं, आहे आणि राहणार. पण कधी कधी होते गर्दी आणि त्यांचं खूप प्रेम असतं काही लोकांवर, मग ते दुसरीकडे जातात. बघा बरं काय झालं, पुन्हा फिरून आपण तिथंच आलो, तिथून झालो. आता त्यांच्या बाजूला बसलेत बबनरावजी. आता तुम्ही लोक आमचे सगळेच नेते, आता मी कुणाकुणाचे नाव घेऊ बरं, सगळ्यांचे घेतले तर अवघड होईल. आता हे जर लोक ठरवले नाही, ठरवले तर निवडणूक कशी माझा अवघड जाईल. आता तुमचे मित्र असतील कोणी, आमचेही असतात ना, आमचेही संबंध असतात, पण शेवटी निवडणूक जिंकवणं हे कर्तव्य आहे सर्वांचं. ही निवडणूक सोपी नाही. ही रॅली भरपूर आहे, ही मोठी रॅली आहे, प्रचंड रॅली आहे, उत्साहाची रॅली आहे. अहो काय रॅली झाली, महामानवाचा मी दर्शन घेतलं, ज्यांनी ज्याच्या ज्याच्या अंगात लाल रक्त आहे का, कुणाच्या अंगात पिवळं निळं काळं रक्त, ज्याच्या ज्याच्या अंगात लाल रक्त आहे त्याला एका निळ्या शाईनी समान अधिकार देणाऱ्या महामानवाच्या चरणी मी नतमस्तक झाले. त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या चरणी नतमस्तक झाले. बंजारा समाजाने पामडी घालून माझा सत्कार केला, 12 बलोतदारांनी या उमेदवाराचं स्वागत केलं आणि मर्द मराठ्यांनी फेटे घालून भगवे मला तलवार आणि ढाल दिली. माळी समाजाने आमच्या कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, माझ्या डोक्यावर टोपलन हातात दिलाय विळा. काय रे, आणि आमचा धनगर समाज मला लावलाय भंडारा, हातात दिली काठी आणि घोंगडी.
ज्याच्यावर मी माया करेल त्याला घोंगडी पांघरेन, आणि ज्यांनी आता गडबड केली त्याला काय मी दाखवणार का तुम्ही? आता माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्व समाजाचे हे सहनच करू शकत नाहीत का हा निकाल उलटा पडलाय, मरून जातील अर्धे 10-12 लोक तर रस्त्यावरच. कारण एवढा प्रेम त्यांनी केलंय. मी काय बांधलं नाही, मी मग सांगितलं मी रस्ते नाल्या काय काय केलं नाही हो. मी एकच काम केलं, मी गोपीनाथ गड बांधला. तो गोपीनाथ गड ज्याच्या उद्घाटनाला अमित शहा आले आणि माझ्या मंचावर आदरणीय आठवले साहेबांपासन, तेव्हा एकनाथ शिंदे माझे सहकारी मंत्री होते, आता मुख्यमंत्री झालेत, सर्व नेते आले होते. त्या गोपीनाथ गडातून मला काही नाही पाहिजे, पण त्या गोपीनाथ गडावर दोनही छत्रपती आले आणि त्यांनी अश्रू डोळ्यात आणून सांगितलं गोपीनाथ मुंडे आमच्या वडिलांसारखे होते. अहो, त्यांना सुद्धा राजकारणापासून दूर ठेवलं जात होतं. पहिल्यांदा कुणी संधी दिली आठवा? अरे त्याला म्हणतात सोशल इंजिनिअरिंग. तुम्ही शिकलेले आहेत ना आता सगळेच, काही धोतर टोपीवाले नाही तिथं. सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सर्वांना मिळून एक शिवणं. सोशल इंजिनिअरिंग, एखादा कपडा, माझी साडी खराब झाली त्याच्यावर डाग पडला तर मी धुवू शकते, निघतच नसेल तर मी त्याचा रंग बदलू शकते, पण ती जीर्ण झाली फाटली ना तर तिचं काहीच करू शकत नाही. पोतेर करावं लागेल, पोतेर. आपल्या बीड जिल्ह्याचा सोशल फॅब्रिक हा जीर्ण आणि खराब व्हायच्या आधी त्याला वाचवा. माझी हात जोडून विनंती, थोडा डाग पडला असेल काही घटनांचा, थोडासा रंग बदलावा लागेल काही कारणांमुळे, पण तो सोशल फॅब्रिक जीर्ण होऊ देऊ नका. या निवडणुकीत असा मेसेज द्या की हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे. मी याच्यानंतर लोकसभेला माझ्या किंवा माझ्या परिवारासाठी तुम्हाला मत मागणार नाही. पंकजा मुंडेचा हा जाहीर शब्द आहे. प्रीतमताईंना विस्थापित करणार नाही, मी शब्द दिला होता. मी नाही हो, मला नका देऊ म्हणूनच सगळीकडे गेले. पण मला आता लक्षात आलं की ही निवडणूक कशाची. ताईचं काही आणलं नाही, ताईला मी नाशिक वरून उभं करीन, तुम्ही काळजी करू नका. ताईचं राजकारण हे मुंडे साहेबांच्या पश्चात होतं. मी मुंडे साहेब जीवित असताना त्यांचा हात बनले होते. जसा हात ती मूठ ती हातोडा झाली होती तुमच्या आशीर्वादाने. एक संधी 5 वर्ष, कारण पुन्हा मोदीजी प्रधानमंत्री होणं आणि आपण तिथं जाणं येणार आहे का रे योग? येणार नाही. सगळ्यांनो रे, बुद्धी करू नका भ्रष्ट आपली. आता मला सांगा, तुमच्या नळाला पाणी नाही आलं, तुम्ही कुणाकडे जाता? नगरसेवकाकडे. तुमच्या घरामध्ये नाली साफ नाही झाली, तुम्ही कुणाकडे जाता? नगराध्यक्षाकडे जाता. तुमच्या गावाला रस्ता नाही, तुम्ही कुणाकडे जाता? आमदाराकडे जाता. तुम्हाला रेल्वेचा काही प्रॉब्लेम आला, कुठलं दर्शन पाहिजे, तुम्ही कुणाकडे जाता? खासदाराकडे. सगळ्या कामासाठी तुम्ही आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंचकडे जाता. मग आता निवडणुकीत कशाला राजकारणावर बहिष्कार आहे तुमचा? कशाला नाही करायचा बहिष्कार? उलट हक्काने या, छाती ठोकून मागा आणि आमचं भांडवल आमच्याकडनं घ्या, हा अधिकार दाखवा तुम्ही. आता राजकारणावर बहिष्कार टाकणं हे फार वाईट होईल, हे फार चांगलं होणार नाही. विचार करून मतदान करा. मतदान हे सत्पात्री दान आहे हो. चांगल्या पारड्यात पडलेले बघितलंय तुम्ही 5 वर्ष. माझं काम तुम्ही बघितलंय 5 वर्ष. मला 5 वर्ष नसतानाची परिस्थिती तुम्ही पाहिली आहे, माझी परिस्थिती तुम्ही पाहिली आहे. तुमच्या तना मनात धनामध्ये गोपीनाथ मुंडे जरी वसले असतील तर ते तसेच राहू द्या. माझी अवकात नाहीये गोपीनाथ मुंडे व्हायची. त्यांच्यासारखं होऊ शकते, त्यांची सावली होऊ शकते, त्यांची तुमच्या सगळ्यांची माऊली होऊ शकते, परंतु तुम्ही गोपीनाथ मुंडे होऊ शकत नाही. मला पंकजा मुंडेच ठेवा, मला पंकजा मुंडेच ठेवा. पंकजा मुंडे राहू द्या, पंकजा मुंडेही नका ठेवू, पंकजाच ठेवा. पंकजाही राहू द्या, तुमची ताई साहेबच ठेवा. तुम्ही जर हे काही सगळं बाजूला काढलं ना तर तुम्ही डोळ्यांनी स्पष्ट बघून मतदान करताल.
तुम्ही मला विश्वास आहे की तुम्ही माझ्या कामाची चीज करतात. तुमच्यापैकी सगळ्या समाजाचे लोक आले तिथे, आलेत ना? धनगर समाजाचे आलेत, मनावर यळकोट यळकोट. बंजारा समाजाचे आलेत, जय सेवालाल. माळी समाजाचे आलेत, जय ज्योती. मराठा समाजाचे आलेत का? आवाज बघू द्या बरं. छत्रपती काय आमचे नाहीत का? जय जिजाऊ. मग तुम्ही जा. हे आवाज आला ना दारादारात, कुणी रागवल, कुणी दार बंद करेल, कुणी अंगावर येईल, पण त्याला एवढंच सांगा, 5,09,000 मताचं मागच्या वेळी काय झालं, आता ताईंनी काय करू शकतात एवढंच सांगा. तुमचे सगळे प्रश्न मिटवण्यासाठी हे सगळे समर्थ आहेत. त्यांच्या समवेत मी सुद्धा हे प्रश्न मिटवेन. तोंडातून गेलेला शब्द आणि धनुष्यातून गेलेला बाण कधीही परत येत नाही. त्यामुळे या निवडणुकीत तसं जशी म्हण आहे तसं जेव्हा बोटाने दाबलेलं मतदान देखील, तोंडातून गेलेला शब्द आणि धनुष्यातील बाण आणि बोटाने केलेलं मतदान परत घेता येत नाही. योगेश क्षीरसागरनेच हे वाक्य वापरलं की एका चुकीच्या माणसाला मतदान करून 5 वर्ष रडण्यापेक्षा आत्ता रडून, आत्ता हात जोडून मतदान घ्या, 5 वर्ष हसत राहा, असं मी तुम्हाला सर्वांना आवाहन करते. आणि या नेत्यांचे हात जोडून आभार मानते. योगेश आणि अक्षयचे परत क्षमा मागते आणि सर्वांना विनंती करते की मला सन्मानाने दिल्लीला पाठवा. 5 वर्ष रोजंदारीवर ठेवल्यासारखी सेवा करून घ्या आणि सर्व समाजांना ते उठायला लागले. आता बरेच वेळाची अडचण आहे ना, किती म्हणजे अजून काही नैसर्गिक अडचण. बर, मला मुस्लिम समाजाने सत्कार केलाय आणि त्यांनी सांगितलंय कि इस बार हम पंकजा ताई को मतदान करेंगे क्योंकि जो भी हमारे मन में डर है पंकजा ताई सीधा मोदी को जाके बोलेंगी और हमारा डर दूर करेगी, हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असाच मला आशीर्वाद द्या आणि असेच प्रेम द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो हॅलो. आपल्या सरांना हात जोडून विनंती आहे, सबंध बीड जिल्ह्यातून मसोबाच्या वाडीपासून जोडवाडीपर्यंत सर्व दूर आपण इथं आलात. सकाळी 11ला 10ला घरातून निघालात आणि परत आपल्याला